हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून मग भगवान श्रीहरी असं म्हणाले. भगवान विष्णू लागले मग प्रवचन द्यायला. आता पहा यांचं प्रवचन. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्रह्मण सावधान होऊन ऐका. मी माझ्या मनातील विचार व्यक्त करत आहे. देवता, दानव, मानव सगळ्यांना हेच ठाऊक आहे की तू सृष्टी करतोस, मी पालन करतो आणि शंकर संहार करतो. परंतु तरीही वेदाचे पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचना, पालन आणि संहार करायची ही योग्यता जी आपल्याला मिळालीये याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुझ्यामध्ये राजसी शक्तीचा संचार झाला आहे, म्हणजे रजगुण ब्रह्माजी आहे, आणि मला सात्विक शक्ती मिळाली आहे, म्हणजे सद्गुण विष्णूजी, आणि रुद्रमध्ये तामसी शक्तीचा आविर्भाव आहे, म्हणजे भगवान शंकर आहेत, ते तमगुणयुक्त आहेत. त्या शक्तीच्या अभावाने तू या संसाराची सृष्टी नाही करू शकत आणि मी पालन करण्यात समर्थ नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणंही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुरत, प्रत्यक्ष आणि परोक्ष अशी दोन्ही उदाहरणं मी तुझ्यासमोर ठेवतो, ऐक. ही निश्चित गोष्ट आहे की त्या शक्तीला अधीन होऊनच मी ह्या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी करायची वेळ येतात जागा होतो. मी सदैव तप करण्यात मग्न असतो. त्या शक्तीच्या शासनातून कधी मुक्त नाही राहू शकत. कधी संधी मिळाली तर लक्ष्मीबरोबर सुखपूर्वक वेळ घालवण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. मी कधी तर दानवांबरोबर युद्ध करत असतो. अखिल जगाला भयभीत करणाऱ्या दैत्यांच्या विकराल शरीराला शांत करणं माझं परम कर्तव्य बनून जातं. आणि इथे सांगून टाकलं आपलं आध्यात्मिक नॉलेज. सारा कचरा करून टाकला श्री विष्णूजींनी. मला सर्व प्रकारे शक्तीला अधीन होऊन राहावं लागतं, हे दुर्गाला संबोधून म्हणतायत ते. त्याच भगवती शक्तीचं मी निरंतर ध्यान करीत असतो. मी तिचीच तपस्या साधना करत असतो, तिचंच ध्यान करतो, दुर्गेचं. ब्रह्माजी माझ्या माहितीत ह्या भगवती शक्तीहून मोठे दुसरे कोणतेही देवता नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, यात किती महापुरुषांच्या आध्यात्मिक ज्ञानाची जे आहे ते आपल्याला कळलंय. एकतर नारदजींचं आणि दुसरं व्यासजींचं. व्यासजी इज द रायटर ऑफ चारही वेद, गीता आणि 18 पुराणांचे हे लेखक आहेत. आणि हा लेखक विचारतोय नारदजींना की सर्वात पूज्यदेव कोणता आहे, कोणत्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. नारदजी म्हणतायत की माझ्या पित्याने ब्रह्माने हाच प्रश्न भगवान श्रीहरीला केला होता, विष्णूजींना, आणि ते स्वतः तपस्या करत होते. माझ्या पित्याने विचारलं की हे भगवान, तुम्ही देवतांचे देवता, सर्वात श्रेष्ठ भगवान असून कुणाची साधना तपस्या करत आहात, कोणत्या देवाची पूजा करत आहात, कोणत्या भगवंताची पूजा करत आहात. आणि विष्णूजी म्हणतायत की मी दुर्गाची पूजा करतो. आणि माझ्या माहितीत, माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे जेवढं मला ज्ञान आहे, स्पिरिच्युअल नॉलेज, जेवढं मला ज्ञान आहे की दुर्गाहून श्रेष्ठ कोणी परमात्मा नाही, कोणी भगवान नाही, कोणी देव नाही. आता पुण्यात्म्यांनो, आता जिथे इथल्या भगवंतांना वेदांचं पूर्ण ज्ञान नाही, तर या ऋषी महर्षींना कुठून असणार जे यांच्यावर आपण आश्रित होऊन राहिलो, ब्राह्मण गुरूंवर. ज्या अज्ञानामुळे त्यांनी आपल्या पूर्वजांना भ्रमित करून, शास्त्रविरोधी साधना करून आणि भूत बनवून दिलं, कोणाला पित्तर बनवून दिलं,
आणि आता म्हणतात त्यांचं श्राद्ध करा. हे फसवत आहेत आपल्याला. काळाच्या जाळ्यात फसवलं यांनी खोलवर. आता तुम्ही स्वतः शिक्षित आहात. तोच सद्ग्रंथ विधान प्रभूंचं आपल्या जवळ उपलब्ध आहे. ह्या शिक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याचा एकच लाभ आहे, आपण भगवंताला ओळखू शकतो. नाहीतर पोटासाठी तर कुणीही विद्वान बनो, कितीही शिक्षित असो, तो काय करेल? माया जोडायची मशीन बनून जाईल. आणि तो पूर्ण आयुष्य आपलं जीवन व्यर्थ करून टाकेल. लाखो करोडो रुपये डिपॉझिट करून ठेवेल. आणि त्याची मुलं, त्यांना तर तो ना शिक्षण देईल, त्यांना ना ही कोणती जरूरत आहे मेहनत करण्याची. ते मग त्याला फुर्र करतील, फुर्र. आणि ते पाप तर त्याच्या डोक्यावर ठेवतील आणि ते बालक बिघडून जातील. दुप्पट त्याला लॉस होईल. आपलं जीवन घालवलं आणि बालकांनाही बिघडवलं. आणि मिळणार तेच आहे जे त्याच्या भाग्यात असेल. परमात्मा त्याला अवश्य देतो जर तो ठीक प्रकारे भक्ती करतो, साधना करतो. तर ते धन तुम्हाला मग एकाच नंबरचं मिळतं. भक्तीत जास्त ध्यान ठेवलं तर जे मिळणार आहे ते तर मिळणारच आहे. परमात्मा मग साथ होतो. तर अशा प्रकारे जर ह्या शिक्षणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे तर केवळ परमात्म्याला ओळखून आणि मग दिवसरात्र एक करून आपलं कार्यही करा, परमात्म्याची भक्तीही करा. कितीही प्रयत्नशील व्यक्ती असेल मनुष्य, जास्तीत जास्त 10 तास काम करू शकतो. कुणी जास्त धीट असेल तर 12 तास करेल, जो पशुसारखा आहे. तर त्यातून 12 तासांनंतर 12 तास उरतात, त्यात 6 तास झोपले, 2 तास खायला प्यायला न्हाण्या धुण्याला लागले. 8 तासातले 4 तास तरीही तुमच्याकडे शिल्लक राहिले. त्यातला 1 तास तर मित्रपरिवाराबरोबर गप्पा माराव्या लागतात. 3 तास तर कमीत कमी परमात्म्याला दिले पाहिजेत तुम्ही. आणि ते 3 तास तुम्ही दिलेले. असं नाही की एकाच जागी बसून द्यायचे आहेत. तुम्ही चालता चालता तो वेळ कसाही, जसं ज्यावेळी तुम्ही कुणाबरोबर बोलत आहात, बोलणं संपलं की तो आपल्या रस्त्याला लागला, तुम्ही माळ उचला, ती वेळ तुमची. अशा प्रकारे सगळे मिळून जे 3 तासही तुम्ही देवाला द्याल तर बेडा पार आहे. जास्त करायची गरज नाही. आता प्रसंग चालू आहे की आपल्याला सगळ्यात आधी हे पाहायचं आहे की आपला सिलॅबस आपल्याला काय सांगत आहे. आमचे सद्ग्रंथ काय सांगत आहेत आणि सिलॅबसच्या बाहेर आपण जर काही शिक्षण घेत आहोत तर मग आपण परीक्षेत फेल होतो. आणि हेच कारण आहे की आपले जे आध्यात्मिक गुरु होते ते आपल्या सिलॅबसशी परिचित नव्हते. आणि ज्या कारणाने त्यांनी आपल्याला दंतकथा ऐकून ऐकून आपलं जीवन नष्ट करून टाकलं. आता आपण त्या सिलॅबसला तुमच्यासमोर आणत आहोत. तुम्हीही बुद्धिमान आहात. तुमच्या घरात ही पुस्तकं ठेवलेली असतील, नसतील तर तुम्ही विकत घेऊ शकता आणि पाहू शकता, ज्यांना अविश्वास आहे. एकदा आम्ही एक महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर या खूप साऱ्या शहरांमध्ये आम्ही सत्संग केले होते. 4-4, 5-5 दिवसांचे असे तंबू लावून. तर तेव्हा प्रोजेक्टरवरती हा दास दाखवत होता दुर्गापुराण, ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म. ती जन्मपत्री ऐकवत होतो यांची. तर 2-3 म्हातारे बुजुर्ग सुशिक्षित व्यक्ती होते. ते समोर सत्संग ऐकत होते, प्रोजेक्टरवर पाहत होते. तर ते काय म्हणत होते की हे जे संत आहेत ते कोणी षडयंत्री वाटतायत. आणि याने वरचं कव्हर गीता प्रेस गोरखपूर हे बनवून ठेवलं असेल स्वतःच. आम्ही इतर इतके दिवस झाले वाचतोय ही पुराणे, हे तर कधीच वाचलं नाही, कधी पाहिलं नाही याच्यात. तर तिघेही होला हो करत होते. खरंच काहीतरी गडबड असावी की काहीतरी नकली डुप्लिकेट पुस्तक बनवून ठेवलं असेल याने. तर मग त्यांनी ती प्रेस नोट केली, स्कंद नोट केले.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊन घरी पाहिलं तर ते जसंच्या तसं मिळालं. तर तिथे एक भक्त बसला होता आमच्याबरोबर गेलेला. तो त्यांच्या सगळ्या हालचाली पाहत होता. ते दुसऱ्या दिवशी परत येऊन बसले. तो भक्त परत त्यांच्याजवळ बसला. त्याला माहीत होतं आज तर हे उठतायत बसतायत, हे कसं काय ते कसं काय, हे असं असूच शकत नाही. काल पाहिली होती यांची स्थिती. ते दुसऱ्या दिवशी आले आणि असे बसले माना खाली घालून, आणि जे काही मी सांगेन त्यावर ठीक आहे रे, ठीक आहे रे, आणि आपापसात डिस्कस करतायत की हद्द झाली. एक म्हणतो 70 वर्षांचा झालो मी आणि 15-20 वर्षांचा असल्यापासून पुराणं वाचतोय. ही आजपर्यंत माझ्या बुद्धीला समजली नाही ही गोष्ट जी आज या संताने लोण्यासारखी काढून दाखवली. नाम तरीही नाही घेतलं त्यांनी. म्हाताऱ्यांनी कर्म बिघडले त्यांचे. ते मग माझ्याजवळ आले, बसले, चर्चा झाली. म्हणालो तुम्ही तुमचा जन्म सुधारा, दीक्षा घ्या. नाही, आता दीक्षा काय घेणार, आयुष्य तर निघून गेलं. आता तर ते साधना करत करत जीवनच निघून गेलं, मग साधनेचं काय होणार. त्यांना खूपशी उदाहरणं देऊन समजवायचा प्रयत्नही केला की जसं कोणी कुमार्गावर जात आहे. तुम्हाला इथून बरवालाहून दिल्लीला जायचंय आणि तुम्ही जाऊ लागले सिरसाला, त्या लुधियानाला, आणि तुम्ही लुधियानाच्या बाजूला 100 किलोमीटर गेले आणि तिथं गेल्यावर तुम्हाला कळलं की तुम्ही तर दिल्लीच्या विरुद्ध दिशेकडे आला आहात. काय केलं पाहिजे? लगेच वळलं पाहिजे. अविलंब परत फिरलं पाहिजे, जर थोडीशी ही बुद्धी असेल. आणि तुम्ही म्हणत आहात की आता काय होईल आमच्या 60 वर्षांच्या साधनेचं, 20-40 वर्षांच्या साधनेचं? ती तर साधनाच नाहीये, कुमार्गावर जात आहात तुम्ही. आत्ताच वळलात तरीही लाभ होईल, पण वळेल तोच ज्याची भांग उतरलेली असेल. सगळ्यांनी भांग पिऊन ठेवलीये काळामुळे. कबीर माया अटपटी सब गट आण अड़ी, और किस किस न समझाऊं या कुआ भांग पड़ी. होय होय. ही जी स्थिती एका व्यक्तीची आहे तीच सर्वांची आहे, लाखोंची, करोडोंची, हिंदूंची. जसं आपण ज्ञान ऐकवतो, एकदा तर सगळे दचकतात, मग प्रमाण पाहतात, मग सेट होतात. मग नाम घेण्याबाबत तर किती दिवस विचार करतात की उपदेशही घ्यायला हवा. किती दिवस तर विचारच करतात की आता काय होणार, मागच्या पूजेचं काय होईल. मागच्याचं काही होणार नाही, बस भूत बनणार आहे आणि त्याला त्यागल्याने तुमचं कल्याण होणार आहे. तर लगेचच केलं पाहिजे हे काम. तर पुण्यात्म्यांनो, हे जे तुम्हाला प्रमाण दाखवले जात आहेत, तुमचा इथे प्रोजेक्टरवर विश्वास नसेल, पहिल्यांदा तुम्ही घरी जाऊनही पाहणार आणि पाहाल तर मग स्वीकारही कराल. तर हे जे ज्ञान तुम्हाला ऐकवलं जात आहे, आता तुम्हाला कळलं आहे श्री विष्णूजी म्हणत आहेत की दुर्गापेक्षा श्रेष्ठ कोणी भगवान नाही, आणि दुर्गाजी म्हणत आहेत की ब्रह्मपेक्षा कोणी श्रेष्ठ प्रभू नाही, तोच अंतिम देव आहे ब्रह्म, त्याचं ओम नाम आहे. आणि सर्व पूजा त्याग करून फक्त ओम नामाचा जप करा, ब्रह्मची पूजा करा, तुम्ही ब्रह्मलोकात जाल, तुमचं कल्याण हो. गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 16 मध्ये लिहिलंय की ब्रह्मलोकात गेलेले प्राणीसुद्धा पुनर्जन्म प्राप्त करतात आणि ही दुर्गती तशीच राहते. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हे ब्रह्म सांगत आहे. श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून गीतेच्या अध्याय 8 मधील श्लोक 16 मध्ये सांगत आहे, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारन मामनुसमरण ये प्रियाति तजन देहम स याति परमाम गतिम. मज ब्रह्मचं फक्त ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. ओम इति, बस हेच. एकाक्षराचं एक अक्षर आहे ओम. मज ब्रह्मचं उच्चारण करत स्मरण केल्याने ये प्रियाति तजन देहम, जो शरीर सोडून जातानाही याचं स्मरण करत जाईल, स याति परमाम गतिम, तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला, म्हणजे अंतिम उपलब्धी जी ओमच्या जपामुळे आहे, ती ब्रह्मलोक प्राप्ती आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी जन्म आणि मृत्यूमध्ये राहतात, त्यांना परमशांती नाही होऊ शकत.
जोपर्यंत प्राणी जन्म आणि मृत्यूमध्ये आहेत त्याला परमशांती नाही मिळू शकत, त्यांना सुख नाही मिळू शकत. आता गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतोय हा काळ आहे. हा सांगत आहे 4थ्या अध्यायातील 5व्या आणि 9व्या श्लोकात, अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहे, तुला माहीत नाही, मला माहिती आहे. माझे कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. गीतेच्या अध्याय 2 मधील श्लोक 12 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणत आहे, अर्जुन तू असं समजू नको की तू, मी आणि हा राजा पहिले जन्माला आलेलो नव्हतो आणि पुढेही जन्माला येणार नाही. आम्ही पुढेही जन्मू आणि आधीही जन्मलो होतो. गीतेच्या अध्याय 2 मधील श्लोक क्रमांक 17 मध्ये म्हटले की अविनाशी त्याला जाण ज्याला मारण्यास कोणी सक्षम नाही. आणि ज्या परमेश्वराने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे. त्यामुळे गीतेच्या अध्याय क्रमांक 15 मधील श्लोक क्रमांक 1 ते 4 मध्ये म्हटलं आहे की जो तत्वदर्शी संत असेल तो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सारे भाग सांगेल. खोड कोण आहे, फांदी कोण आहे, मूळ कोण आहे आणि फांद्या आणि पाने काय आहेत. तो तत्वदर्शी संत ज्याचं 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकात वर्णन केलं आहे की त्याला तत्वज्ञान, परमात्मा, पूर्ण परमात्म्याची माहिती तत्वदर्शी संतांकडून समजून घे, विचार. त्याची ओळख सांगितली आहे 15व्या अध्यायातील 1ल्या मंत्रात. मग 4थ्या श्लोकात म्हटलं आहे की त्यानंतर त्या तत्वज्ञानरूपी शस्त्राद्वारे अज्ञानरूपी अंधाराला, ह्या अज्ञानाला छेदून म्हणजे समजून परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक फिरून संसारात परत येत नाहीत, त्यांचे जन्ममृत्यू होत नाहीत. आणि ज्या परमेश्वराकडून ह्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे, म्हणजेच ज्या परमेश्वराने ह्या सर्व संसाराला रचलंय, सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे. गीता ज्ञानदाता सांगत आहेत की केवळ त्याचीच भक्ती केली पाहिजे, तन मन धनाने, म्हणजे पूर्ण समर्पण भावाने. माझी कर म्हणत नाहीत. स्वतःसाठी म्हणतो 8व्या अध्यायातील 5 आणि 7 मध्ये की माझं स्मरण करायचं सांगितलंय. 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात ओम नाम आहे. आणि तुला जर माझ्या जवळ राहायचं असेल तर माझं स्मरण कर, मला प्राप्त होशील. युद्धही करायचंय तुला, आणि युद्ध करावं लागलं तर शांती कुठे. गीतेच्या अध्याय क्रमांक 18 मधील श्लोक 62 मध्ये म्हटले की अर्जुन, म्हणून तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू शांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. म्हणजे तुझा परत जन्म होणार नाही, तुझा मृत्यू होणार नाही. त्यासाठी त्याने सांगितलं की तत्वदर्शी संताला विचार. 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात ते सच्चिदानंद घनब्रह्म म्हणतात, ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण त्रिविध स्मृतः. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक 1 मध्ये अर्जुनाने विचारलं, प्रभू तुम्ही गीतेच्या अध्याय क्रमांक 7 मधील श्लोक 29 मध्ये 29 मध्ये म्हटलं आहे की जो प्राणी त्या तद्ब्रह्मशी परिचित आहे, संपूर्ण अध्यात्माशी परिचित आहे आणि सर्व कर्मांशी परिचित आहे, तो फक्त जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, इथल्या कोणत्या वस्तूच्या लोभात पडत नाही. तर 8व्या अध्यायातील 1 मध्ये अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म. तर ते तद्ब्रह्म कोण आहे, ज्याला जाणून घेतल्यावर इथल्या कोणत्याही वस्तूची डिमांड राहत नाही, तो यातून सुटकाराच इच्छितो. गीता ज्ञानदाताने 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात म्हटलं की तो परमक्षर ब्रह्म आहे आणि त्याला शरण जा, त्याच्या कृपेने तू 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात मग तुझा पूर्ण मोक्ष होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता तुम्हाला दाखवतो दुर्गाजींचे अध्यात्मज्ञानाचे विचार आणि वचन, जे श्री हिमालयजीला ऐकवत आहेत. पहा, देवी पुराण, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित, 562 पानावर, 7वा स्कंध. संक्षिप्त देवी भागवत 562 पानावर, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे हे. आणि ज्याला विश्वास नाही त्यांनी आपल्या घरी जाऊन पहा. 562 वर देवी हिमालय राजाला
ज्ञानोपदेश देत आहे, आपलं पुण्यवचन ऐकवत आहे, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करत आहे, ब्रह्मच्या विषयी माहिती देत आहे. श्री देवीजी म्हणू लागली, पर्वतराज, त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं. आधी तर स्वतःविषयी फट्टे मारले आहेत की माझी पूजा करा, असं कर तसं कर, आणि मग सांगते की नाही, जर तुला योग्य लाभ हवा असेल तर मी सांगते. त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं. जो प्रकाश स्वरूप, सर्वांच्या अत्यंत समीप आणि स्थित, हृदयरूपी गुहेत स्थित असल्याने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमपद प्राप्य आहे. तो सर्व प्रजेच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. आता जास्त न वाचता आपण, तो आहे परमसत्य आणि अविनाशी तत्व आहे. सौम्य त्या वेदण्यायुक्त लक्षाचे तू वेधन कर. मन लावून त्यात तन्मय होऊन जा. सौम्य उपनिषदांमध्ये सांगितलेलं महान अस्त्ररूपी धनुष्य घेऊन त्यावर उपासनेने तीक्ष्ण केलेला बाण संधान कर आणि मग भावानुगत चित्ताद्वारे त्या बाणाला खेचून त्या अक्षररूपी ब्रह्मलाच लक्ष्य बनवून वेध कर. प्रणव ओम तर धनुष्य आहे, प्रणव ओम धनुष्य आहे, जीवात्मा बाण आहे आणि ब्रह्मला त्याचं लक्ष्य म्हटलं जातं. म्हणजे जीवात्मा ओम नामाचा जप करेल आणि ब्रह्मला प्राप्त करायचा उद्देश ठेवेल. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाण, कारण ब्रह्मकडे संकेत करत आहे. ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानते ही देवी. त्या एकमात्र परमात्म्यालाच जाण, बाकी सगळ्या गोष्टींना सोडून दे, म्हणजे सर्व पूजा सोडून दे. हाच अमृतरूपी परमात्म्याकडे पोहोचवणारा पूल आहे. संसार समुद्रातून पार होऊन अमृतस्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचा हाच सुलभ मार्ग आहे. ह्या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. ह्या ओममुळे होणारी जी परमगती आहे ती सांगितली जात आहे. ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. यामुळे अज्ञानरूपी अंधाराच्या सर्वथा पलीकडे आणि संसार समुद्राच्या पलीकडे जो ब्रह्म आहे त्याला प्राप्त होशील. तुझं कल्याण हो. ओम नामाचा जप केल्याने ब्रह्मला प्राप्त होशील. आणि तो ब्रह्म कुठे राहतो हे पहा. हे 563 पानावर आपण वाचत आहोत. तो जो सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे, तो ब्रह्मलोकात राहतो. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्या समक्ष आपले हे सद्ग्रंथ आहेत, ज्यातून आपल्याला हे ज्ञान होत आहे की कोणत्या देवाला किती आध्यात्मिक ज्ञान होते आणि कशी ते साधना करत असत. आता श्री विष्णूजींना तर श्री ब्रह्माजी, नारदजी, व्यासजी सांगत आहेत की ते सुप्रीम पॉवर. विष्णूजी म्हणत आहेत की मी तर तपस्या करतो, दुर्गाची साधना करतो, तिचीच भक्ती करतो, तिच्यापेक्षा श्रेष्ठ भगवान मला माहीतच नाही. दुर्गा म्हणते की ओम जप आहे, ब्रह्म सगळ्यात सुप्रीम पॉवर आहे, त्याचा जप कर, तुमचं कल्याण होईल आणि ब्रह्मलोकात जाल. पवित्र श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 8च्या श्लोक 16 मध्ये लिहिलं आहे की ब्रह्मलोकापर्यंतही सर्व जन्ममृत्यूमध्ये येतात आणि जोपर्यंत जन्ममृत्यू आहे जीव सुखी नाही होऊ शकत, त्याचं कल्याण नाही होऊ शकत. आता ब्रह्म म्हणतो गीतेमध्ये तुम्हाला ऐकवलंच आहे की त्या परमक्षर ब्रह्मची पूजा करा, त्यामुळे तुमचा पूर्ण मोक्ष होईल, परत कधी जन्म नाही होणार. त्यासाठी गीता ज्ञानदाता ब्रह्म पण म्हणतो की मी परिचित नाहीये त्या ज्ञानाशी, ना त्या विधानाशी, ना त्या समाधानाशी. त्यासाठी तत्वदर्शी संतांचा शोध घ्या. आता पुण्यात्म्यांनो, जसे कालच्या सत्संगात आपण ऐकत होतात की जितकेही ऋषी, महर्षी, संत झाले आहेत ते म्हणतात की प्रारब्धाचे कर्म प्राण्याला भोगावेच लागतात, भोगूनच ते संपतात. बृहस्पतीजी देवतांचे गुरु आहेत आणि देवतांचे गुरु काय म्हणत आहेत की इंद्राला सांगत आहेत की जे तुम्हाला सुख प्राप्त आहेत आणि जे तुम्हाला दुःख प्राप्त आहेत ते तुमचे पाप आणि पुण्य अक्षय होत आहेत.
नाश होत आहेत आणि हाच मार्ग आहे त्यांना नाश करण्याचा. जसे तुम्ही सुखी असाल तर तुमच्या पुण्याचा नाश होत आहे, बसल्या बसल्या नष्ट होतं पुण्य. आणि जर तुम्ही दुःखी असाल तर तुमच्या पापांचा नाश होतो. ही प्रोसेस सांगितली यांनी. परंतु हा एक आहे त्यांचा स्वतःचा लोकवेद. ना ते वेदांचं ज्ञान आहे आणि नाही ते इतर अन्य कुठलं ज्याने परमात्मा प्राप्ती केली आहे अशा महापुरुषाचं विधान आहे. वेदात लिहिलं आहे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात, मंत्रात, यजुर्वेदात, की परमात्मा तर घोर पापाचा पण नाश करून टाकतो. कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर आलं तरी भगवान त्याला दूर करू शकतात. पुण्यात्म्यांनो, जर प्राण्याला जसं त्याच्या भाग्यात आहे तसंच भोगावं लागलं तर कुणीच नाही भक्ती करणार आणि ना देवाची गरज आहे मग आपल्याला. मग आवश्यकता काय परमात्म्याची? दुःखाचा डोंगर कोसळणारच आहे, तो कोसळणारच आहे. मग कोण भक्ती करेल? आणि भक्ती केले तर दारू पीत बसेल, शराब प्यायला लागेल, चोरी करेल, डाका मारेल. तर ह्या लोकांनी बिघडवून टाकला पूर्ण समाज. कारण आधी आत्मा सगळ्यात आधी परमात्म्याकडूनच दिलासा मिळवू इच्छितो. परमात्म्याकडून दिलासा नाही मिळाला तर मग तो बकवास करू लागतो मनाच्या अधीन होऊन. आणि जेव्हा परमात्म्याचा सहयोग तुम्हाला मिळेल, तुम्हाला इतकं सुख देईल भगवान, इतके बेनिफिट देईल, इतके तुम्हाला जी आणि बरकत देईल की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि मग तुम्हाला ज्ञान होईल की विष खायचंय की कुठल्या गोष्टीतून पैसा भेसळ करून मिळवायचाय, किंवा लाच खाणं, चोरी करणं, दान हुंडा घेणं हे तर विष खाण्यासारखं आहे, विष. आणि मग म्हणतात, जैसे किर का जहर का रंग होरी हो, कहो कोण तिस खाव राम रंग होरी हो. म्हणतात परमात्म्याच्या नावाने होरी म्हणजे आनंद होईल. आणि जहर का किरका, विषाचा कण सुद्धा कोणी खाईल का? कोणाच्या लक्षात आलं की विषाचा कण पडलाय तर हात सुद्धा लावणार नाही कोणी. तर हे जे आज काही तुम्ही अज्ञानामुळे ही लाच घेता, चोरी करता, कोणाकडून पैसे घेऊन परत करत नाही, ह्या आध्यात्मिक ज्ञानामुळे तुम्हाला समजेल की हे विष खात आहात, विष. आणि मग ह्या विषाला कोण खाईल? स्पर्श पण कोणी करणार नाही. दुरूनच म्हणतील आग लागो, काय माहिती कसं धन येते. आणि आता कोणी माफ करणार नाही. तिजोरी फोडून ताबडतोब लंपास करतील. काल असं ऐकवलं होतं या दासाने आपल्याला की स्वामी रामानंदजी आणि परमेश्वर कबीरजींच्या गप्पा चालल्या होत्या. तिथे एक महादुःखी ब्राह्मण पोहोचला. कारण की महर्षी जे रामानंदजी होते, स्वामी रामानंदजी, ते केवळ ब्राह्मणांनाच शिष्य बनवत असत, त्यांचेच गुरु बनत असत. आणि एक ब्राह्मण खूप गरीब, घरी खूपच त्याच्यावर संकट आलेलं होतं. आपल्या म्हणजे तो अर्थार्थी पण होता, आर्त पण होता. ना तो जिज्ञासू होता ना ज्ञानी होता. दोन प्रकारच्या त्याच्यावर आपत्ती होत्या. एकतर खूप निर्धन होता आणि शिवाय त्याच्या परिवारावर संकट आलं होतं. त्याची मुलं आजारी, पत्नी आजारी, तो स्वतः पण दुःखी आणि खूप वाईट स्थिती होती. आणि स्वामीजींनी बऱ्याच साऱ्या साधना सांगितल्या होत्या पण त्याला काही फरक पडला नव्हता. तर जेव्हा फरक नाही पडला तेव्हा शेवटी हे सर्वजण असंच सांगतात की हे तुझ्या प्रारब्धातलं कर्म आहे, हे भोगावंच लागेल. तर असं भाषण ठोकत होता स्वामी रामानंदजी त्या आपल्या शिष्य ब्राह्मणाला. परमात्मा कबीरजी म्हणाले, स्वामीजी, जे तुम्ही म्हणताय की प्रारब्धाचं कर्म तर भोगावंच लागतं, काय कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे? रामानंदजी म्हणाले की देवी पुराणात लिहिलंय. आणि बृहस्पतीजी पण हेच म्हणत आहेत, शुक्राचार्यजी पण हेच सांगत आहेत, ब्रह्माजी पण हेच सांगत आहेत. आता ते देवी पुराण उचलून वाचून दाखवलं. स्वामी रामानंदजींनी जसं काल दासाने आपल्याला शुक्राचार्यजींचे
आणि बृहस्पतीजींचे विचार ऐकवले होते आणि ब्रह्माजींचे, की त्यांनी सांगितलं आहे की कर्म तर भोगूनच संपतात, सुख असो वा दुःख प्राण्याला भोगावंच लागेल. तेव्हा परमेश्वराने म्हटलं होतं की तुम्ही वेदांना ऑथेंटिक मानता की पुराणांना. आता रामानंदजींचं ज्ञान होतं बालकासारखं, तर रामानंदजी म्हणू लागले, स्वामीजी मी दोन्हींनाही ऑथेंटिक मानतो. वेदांना पण ऑथेंटिक मानतो आणि पुराणांना पण ऑथेंटिक मानतो, कारण त्यांचा लेखक एकच आहे. तेव्हा परमात्म्याने सांगितलं की रायटर इज रायटर. रायटर तर रायटरच असतो, लेखक होता तो. आता जसं कोणी क्लर्क आहे आणि त्याचा बॉस काही सांगत आहे, तो लिहितोय. त्याचा रायटर त्या लिहिणाऱ्याचं त्यात आपलं काही योगदान नाहीये. ठीक आहे, आपले काही थोडे विचार त्याने मिसळले असतील, ही वेगळी गोष्ट आहे. त्या वाक्याला सुधारण्यासाठी काही स्वल्पविराम मात्रा लागले असतील, ही वेगळी गोष्ट आहे. तेव्हा परमात्मा म्हणाले, पहा, वेद जे आहेत, वेद ते परम अक्षर ब्रह्मच्या द्वारा ह्या ब्रह्मच्या अंतःकरणात, काळाच्या अंतःकरणात फीड केले गेले होते, फॅक्स केले गेले होते. ते काय म्हणतात ना, मीडिया प्लेयरने पाठवले होते, फॅक्स केले होते एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये. पूर्णच्या पूर्ण जसे असतात ना, ते तसेच जातात. शब्दच्या शब्द, फिल्मच्या फिल्म दुसऱ्यामध्ये फीड होते आणि ती तशीच राहते. तर अशा प्रकारे परमात्म्याने ह्या ब्रह्मच्या अंतःकरणात हे वेद घातले आणि वेळ येताच ते आपोआप बाहेर येणार होते. तर त्याच्या श्वासांद्वारा, ब्रह्मच्या ह्या ज्योतिनिरंजनच्या श्वासांद्वारा 5च्या 5ही वेद बाहेर आले होते त्याच्या शरीरातून. त्याने ते 5ही वाचले. तर 5वा जो सूक्ष्मवेद होता त्यात पूर्ण परमात्म्याची माहिती होती, ती ह्या काळाने नष्ट केली. हे 4 वेद दिले. ह्याच्यात ज्ञान तर पूर्ण परमात्म्याचं आहे, परंतु वे ऑफ वर्शिप, पूजेचा विधी मार्ग केवळ ब्रह्मपर्यंतचा आहे, ओम नामाचा. तर हे जे वेदांमध्ये ज्ञान आहे ते पूर्ण परमात्म्याची महिमा आहे की तो असं करू शकतो. तो परम अक्षर ब्रह्म आहे आणि ब्रह्मची साधना सांगितली आहे की ओम नाम आहे त्याचं. आणि त्या परमक्षर ब्रह्मची जी साधना आहे ती तत्वदर्शी संत सांगतील. आता त्यात परमात्म्याने म्हटलं की जे गीतेचं ज्ञान आहे ते वेदांचं ज्ञान आहे आणि वेदांचा सारांश दिला आहे कोणी? ब्रह्मने, श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून. तर वेद आणि गीता एकच आहेत. गीतेमध्ये थोडासा फरक यासाठी आहे की ह्या श्रीमद भगवत गीतेमध्ये गीता ज्ञानदाता ब्रह्मने आपलं मत काही प्रवेश केलं आहे आणि ते मत जर वेदांशी मिळतं जुळतं नसेल तर त्याचा आपण त्याग करायला हवा. जोपर्यंत गोष्ट राहिली पुराणांची, हे पुराण काय आहे? ब्रह्माजींद्वारे दिले गेलेलं आपलं ज्ञान आहे आणि ब्रह्माजींकडून ऐकून मग इतर ऋषींनी काही आपला विचार, आपला अनुभव आणि सोबत ब्रह्माजींचा रेफरन्स देऊन ही इतकी मोठी मोठी 18 पुराणं बनवली. आता जे पुराणांमध्ये लिहिलं आहे की कर्म भोगल्यामुळेच समाप्त होतील, प्रारब्धात लिहिलेल्या पापांचा नाश नाही होऊ शकत आणि जोपर्यंत तुमच्या प्रारब्धात म्हणजे कर्मात, नशिबात लिहिलेल्या पापांचा नाश होत नाही, तुम्हाला सुख नाही मिळणार. आणि तुम्हाला भक्तीमुळे सुख नाही मिळालं तर काय चाटायचं मग? अशा भक्तीला मग कोण करेल? सगळे नास्तिक होतील. ह्याच कारणामुळे पूर्ण रशिया, पूर्ण चीन ह्या डुप्लिकेट ऋषी संतांच्या कारणाने देवांचा असा लाभ त्यांना झाला नाही म्हणून ते नास्तिक झाले. आणि हीच स्थिती काही दिवसात ह्या भारतवर्षात येणार होती. हे नकली टोळच्या टोळ बनवले होते करोडोंच्या संख्येने, जसे राधास्वामी धनधन सद्गुरू जय गुरुदेव वाल्यांनी. हे भोळे आत्मे गेले तिथे देवाची प्राप्ती होईल म्हणून, तिथे कणही नाही. आणि ती पहा, हे पूर्ण नास्तिक होतील, भक्ती करणार नाही कोणी. त्यांच्यावर इतकी संकटं येतील, इतक्या आपत्ती येतील.
आता परमात्मा कबीरजींनी म्हटलं की तुम्ही देवी पुराणात बृहस्पतीजींचे विचार ऐकवलेत की ते म्हणतायत इंद्रजींना 5व्या स्कंदात ते इंद्राला म्हणतायत की कर्म तर भोगावेच लागतात आणि जे भाळी लिहिलं आहे ते भोगावंच लागतं, ह्याच्यात कोणतंही परिवर्तन नाही होऊ शकत. तिकडून शुक्राचार्य म्हणतायत प्रल्हादाला की असं ब्रह्माजींकडून मी ऐकलं आहे, अशी कोणी व्यक्ती या पृथ्वीवर नाहीये की जी प्रारब्धात परिवर्तन करू शकेल. तर कबीर परमेश्वरजी म्हणाले स्वामी रामानंदजींना की हे विचार आहेत कोणा विशेष व्यक्तीचे, ऋषी महर्षींचे वा ब्रह्माजींचे, हे भगवानाचे विचार नाहीयेत. पुराणात आणि वेदात भगवानांचा आदेश आहे. यजुर्वेद अध्याय क्रमांक 8च्या मंत्र क्रमांक 13 स्पष्ट केलंय की परमात्मा घोर पापाचा विनाश करू शकतो. जर तुम्ही दोघांना योग्य मानता तर ही तर कॉन्ट्रॅडिक्टरी गोष्ट झाली. पुराण म्हणतंय असं नाही होऊ शकत, वेद म्हणतायत असं होऊ शकतं. तर वेद ऑथेंटिक आहेत, विधान आहे ते परमात्म्याचे दिले गेलेले आदेश विधान आहे, आणि पुराण एक ऋषी महर्षी संत आणि इथल्या ह्या अल्पज भगवानांचं ज्ञान आहे. तर पुराणे जी वेदांशी बरोबरी नाही करू शकत ते ज्ञान व्यर्थ आहे, ती व्यक्तिविशेषांचे आपले विचार आहेत. तर म्हणून आपल्याला वेदांनाच फायनल मानावं लागेल. आता ह्या तर्काच्या समोर स्वामी रामानंदजींकडे काही उत्तर नव्हतं. आता पुण्यात्म्यांनो, जी व्यक्ती तिथे रामानंदजींची शिष्य बनलेली होती ती ह्या दोघांच्या गप्पा ऐकू लागली आणि कबीर परमेश्वरजींना विचारलं, तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठे राहता? तर परमात्मा म्हणाले, भाई मी तर विणकर आहे. कबीर माझं नाव आहे, विणकरांच्या वस्तीत राहतो, विणकरांच्या वस्तीत. पूर्ण नाव सांगितलं, ह्या काशीतच राहतो. आता काय झालं की 10 दिवसांनंतर ती दुःखी व्यक्ती त्या ब्राह्मण गुरुला सोडून, तो ब्राह्मण तर कबीरजी सत्संग करत होते तिथे तो पण आला आणि त्याने पाहिलं की हे तर तेच महापुरुष आहेत ज्यांनी रामानंदजींना चितपट केलं होतं ज्ञानात. कारण परमेश्वराने म्हटलं होतं की जर त्या परमात्म्याच्या भक्ती साधनेमुळे सुख नसेल मिळत तर भक्तीची आवश्यकता काय आहे. तर त्याला ती गोष्ट खटकली होती. आता खरोखरीच ही तर 2 अक्षरांची गोष्ट आहे. तर मग परमात्मा कबीरजींना तो म्हणाला की भगवान मी खूप दुःखी आहे. तर परमेश्वर म्हणाले की भाई मी विणकर आहे, क्षूद्र, आणि तू ब्राह्मण आहेस, पाहून घे नाहीतर परत तुझा समाज बिघडेल. तर तो म्हणाला की भाडमध्ये गेला तो समाज, माझी तर अवस्था खूप वाईट आहे, माझा तर नाश झालाय, मुलं माझी आजारी आहेत, आणि ब्राह्मणांपुढे तर मी 10 वर्ष झाली नाक रगडतोय. जी त्यांनी साधना सांगितली स्वामीजींनी ती सगळी केली, काही फरक पडला नाही. परमात्म्याने त्याला मंत्र दिला की हा जप कर, आणि मग आपल्या मुलांना पण नाम देव. तो तर आशीर्वाद होता दात्याचा. म्हणतात त्या क्षणी त्याला अशी अनुभूती आली शरीरामध्ये जशी एखादी आपत्ती बाहेर फेकली काढून परमात्म्याने. त्याच्या 2 तरुण मुली होत्या, 2 मुलगे होते, ते पण ऑफ माइंड असे होत होते. असं काही संकट होतं त्यांचं. त्याची पत्नी पण फार दुःखी राहत असे. तर परमात्म्याच्याच कृपेने तिला बरं वाटलं. मग मुलांना पण नाम देववलं. मग हळूहळू सगळेजण चांगले झाले. 2 किंवा 3 वर्षांच्या आत त्यांची सर्व संकट दूर होऊन सगळे कर्जमुक्त पण झाले. आता तो प्राणी इतका सुखी झाला, जागोजागी जाऊन आपल्या नातेवाईकांना सांगू लागला. जे दुःखी होते त्यांना म्हणायचा, या नाम घ्या माझ्या गुरुजींकडून, तुम्ही पण सुखी व्हाल, पहा आज मी किती सुखी झालोय. आता थोडेफार जे सुखी आहेत त्यांना परमात्मा नाही आवडत, आणि परमात्मा आपल्या विधानात सांगतात की सुख के माथे आग लगो पत्थर पडो,
जिससे नाम हृदय से जा और बलिहारी उस दुःख के जो पल पल नाम रटावे. आता ज्या प्राण्याला आज सुख आहे ते दुर्भाग्य आहे त्याचं. कोणाचं? जो भक्ती नाही करत, आणि भक्ती करत असेल तर सद्भक्ती नाही करत. आणि सौभाग्य आहे त्या व्यक्तीचं जी महादुःखी होती आणि इथे आल्या आल्या त्याला आराम मिळाला आहे, ज्ञान मिळालं, भगवान मिळाला. तर इथे परमात्मा म्हणतायत की आग लागो अशा सुखाला ज्यामुळे देवापासून दूर होतो प्राणी, आणि जय हो अशा दुःखाचा जे क्षणोक्षणी त्याचं नाव घ्यायला लावतं हे परमात्मा, असं दुःखही ठेव ज्यामुळे तुझी आठवण येत राहील. एकदा काय झालं की एक सर्वानंद नावाचा एक महर्षी होता. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 7 श्लोक नंबर 12 पासून 15 पर्यंत ह्या तिन्ही भगवानांची साधना, त्रिगुणमयी माया, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांची साधना करणाऱ्याला रिजेक्ट केलं आहे. त्रिगुणमयी मायेच्या द्वारा ज्यांचं ज्ञान हरण केलं गेलं आहे त्या राक्षसांचा स्वभाव धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख मला नाही भजत. कोण म्हणतंय? ब्रह्म, गीता ज्ञानदाता. आता म्हणतात की माझी भक्ती पण 4 जण करतात 4 प्रकारांनी. एक अर्थ, गीतेच्या अध्याय क्रमांक 7 श्लोक 16 पासून 18 पर्यंत सांगितलं आहे. एक अर्थ, दुसरा अर्थार्थी, आणि तिसरा जिज्ञासू, चौथा ज्ञानी. मग त्यांनी काय म्हटलंय की अर्थ तर तो असतो ज्याच्यावर काही आपत्ती आलेली असते, आणि तो त्या संकटाच्या निवारणासाठी वेदांच्या मंत्रांनीच आपल्या क्रिया करतो. तो कुठला दुसरा सहारा घेत नाही, जसं की जय गणेश देवा, माता थारी पार्वती या अशा प्रकारच्या कथा गीत नाही गात. तो केवळ वेदांच्या मंत्रांनीच आपलं समाधान इच्छितो. आणि असेच अर्थार्थी, धनाच्या लाभाची प्राप्ती करणारा पण वेदांच्या मंत्रांनीच आपल्या क्रिया करतो, अन्य कुठल्या कोणीतरी बनवलेल्या कवितांचा सहयोग नाही घेत. तर तो माझा पुजारी आहे, ब्रह्मपुजारी आहे. आणि तिसरा तो असतो जिज्ञासू. जिज्ञासू काय असतो की जसं परमात्म्याच्या भेटीसाठी कोणी पुण्यात्मा घरून निघतो, साधू संतांना भेटतो, तर तो त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतो 2, 4, 10, 5, 20. त्यामुळे जे काही कचरा ज्ञान प्राप्त होतं ते आपल्या अंतःकरणात ठोकून आणि मग वक्ता बनतो. तर ह्याला सुद्धा गीता ज्ञानदात्याने नाकारलं आहे की हे 3 मला पसंत नाहीत. चौथा जो ज्ञानी आहे तो मला आवडतो आणि त्याला मी आवडतो, तो मला चांगला वाटतो. आता इथे आपण जिज्ञासूवर येऊयात. जिज्ञासू एक सर्वानंद नावाचे, जसे हे महर्षी दयानंदजी नकली, ह्या कलियुगातला महर्षी दयानंद हा जिज्ञासू होता. इतकी तडफ होती ह्या पुण्यात्म्याला, मागच्या जन्मीची भूक होती, देवाची घर पण सोडलं. पुढे ह्याला कर्मठोक मिळाले. संत, ऋषी, ते दंडीस्वामी ह्याच्यात सगळं शेण ओतलं, आणि ह्या घाणीने जे प्राप्त करून वक्ता बनला जिज्ञासू, ह्याने मग सत्यार्थ प्रकाशमध्ये ठोकलं जसंच्या तसं ते अज्ञान जे अजूनपर्यंत भोळे आत्मा डोक्यावर धरून फिरत होते. तर असाच एक सर्वानंद नावाचा जिज्ञासू होता, मग विद्वान बनला. त्याने त्याच्या काळी आसपासच्या सर्व ब्राह्मणांना, विद्वानांना पराजित केलं शास्त्रार्थामध्ये. 4ही वेद, 18 पुराणे आणि उपनिषद, ही 11 उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता, श्री सुधासागर म्हणजे सर्व सद्ग्रंथांना एका बैलावरती गाढवासारखं पोतं ठेवून थैलीवरती ठेवत असत. वरती सुंदर कपडे शुद्धतेने ठेवत होते, आणि कोणीही त्याच्याबरोबर वार्तालाप शास्त्रार्थ करू लागताच लगेच उचलून दाखवत असे. ते चेले हातात देत असत, ते अध्याय आणि पृष्ठ ऐकवत असे. पहा, याच्यावरती लिहिलं आहे, असं लिहिलेलं, काढून पहा. म्हणजे त्याने काशीतील सर्व विद्वानांना पराजित केलं.
त्याची आई जी होती तिचं नाव होतं शारदा राणी, पंडित होती. ती इतकी दुःखी होती, तिचे कोणते प्रारब्धाचे कर्मदंड होते तिच्यावर, तर तिने आपल्या मुलाला पण विचारलं की बाळा मला काही उपाय सांग, तू फार विद्वान पुरुष आहेस. त्यानेही जे तंत्रमंत्र सांगितले त्याने नाही फरक पडला तिला. मग कुणी शेजारणीने येऊन सांगितले, असा एक महापुरुष तिथे गुहेत आहे, जाताच दर्शन होताच बरं वाटू लागतं. तिथे पण गेली, त्याच्याद्वारा सांगितलेल्या साधना पण केल्या. तर ज्याही ऋषी महर्षी तंत्रमंत्र झाडपाला करणाऱ्या ज्यालाही ज्याने सांगितले तिथे पोहोचली. सगळ्यांनी आधी तर तिला आपल्या क्रिया सांगितल्या, साधना सांगितल्या. मग शेवटी तिला सांगत असत की हे शारदाजी, हा तुझ्या प्रारब्धाचा दंड आहे, कर्मदंड आहे, तो तर भोगावाच लागेल, त्याचा काही विकल्प नाहीये. डॉक्टर वैद्यांकडून पण खूप इलाज करवला. खूप दुःखात राहत होती. अंतिम श्वास मोजू लागली की कुठेही समाधान नाहीये, आता तर मृत्यूच्या बरोबरच हे दुःख जाईल. एके दिवशी तोच पंडित जो त्यांचा नातेवाईक होता, जो पोहोचत होता घरोघरी जाऊन सांगत नातेवाईकांना, या गुरुजी येत आहेत, भगवान उतरत आहेत, या देव आले आहेत, तुम्हाला सुख होईल, तो पण पोहोचला तिथे कुदरती शारदाजींच्या घरी. शारदाजींना विचारलं. हां, त्याच्या आधी शारदाजींच्याकडे एक बहीण गेली, कबीरजींची शिष्या, परमेश्वर कबीरजींची शिष्या. आणि तिने म्हटलं की शारदाजी क्षेमकुशल विचारलं. तर शारदाजी म्हणाल्या, सर्वानंदजींची आई म्हणाली, बहिणी काय सांगू, माझ्या इतका दुःखी ह्या पृथ्वीवर प्राणी नाहीये. मी सगळीकडून इलाज करून घेतले, सगळीकडे उपचार, सर्व तंत्रमंत्र, साधना, भक्ती सगळे केले, मला काही दिलासा नाही मिळाला. सगळ्यांनी असं सांगितले की तुझ्या मृत्यूच्या बरोबरच तुझे कष्ट संपतील. त्या बहिणीने परमेश्वर कबीरजींच्या शिष्येने म्हटलं की शारदा, एक विनंती माझी ऐक, तू आमच्या भगवानांकडून, गुरुदेवांकडून उपदेश घे, परमात्मा आले आहेत. शारदाने विचारलं की कोण आहेत तुमचे गुरुजी? तसं तर मी अगदी निराश झाले आहे, पृथ्वीवर काही उपाय शिल्लक नाहीयेत, तरीसुद्धा तू इतक्या ठामपणे सांगत आहेस. सांगा तुमचे गुरुजी कोण आहेत, कुठे आहेत, ट्राय करून पाहते. त्या बहिणीने सांगितलं की माझे गुरुदेव कबीरजी आहेत, परमपूज्य कबीरजी. तिने विचारलं, शारदाने विचारलं, ते कुठे राहतात? परमात्म्यांच्या शिष्येने सांगितलं की ते विणकरांच्या वस्तीत राहतात. विणकरांच्या कॉलनीत काय काम करतात? तर ते कापड विणतात. धाणक आहेत ते? म्हटलं विणकर आहेत, धाणक आहेत, आणि काय विणकरांच्या वस्तीत आणि पंडितजी कशाला राहतील? हे तर अंडरस्टूड आहे. तर ती एकदम झोपली होती खाटेवर, उठली आणि म्हणाली, खबरदार, जर मला असं सांगितलंस तर आमच्या इब्रतीचा नाश होईल. आम्ही काय विणकराकडून नाम घेणार, क्षुद्राकडून? तर ती म्हणाली, नको तर मर सडून. उठून आली. तर असेच परमात्मा म्हणतात की सौ सलछिद्र करू मैं अपने काज. हे आपण सर्व त्या परमात्मा कबीरजींची बालकं आहोत. ह्या काळाने आपल्या दूतांद्वारा आपल्याला आपल्यापैकीच स्वतःचे दूत निवडून ठेवले आहेत, जे मिसगाईड करत राहतात आणि देवापासून दूर करून ठेवला आहे. पण तो भगवान, तो परमात्मा आमचा पिता आहे आणि पिता आपल्या मुलांमध्ये भेदभाव नाही करत. मग त्याला प्रेरणा झाली, जो रामानंदजींचा शिष्य होता, कबीरजींच्याकडे जाऊन सर्व सुख प्राप्त करून घेतली होती, तो कुदरती पोहोचला आपल्या त्या नातेवाईकांकडे. जुने नाते होते त्याचे शारदाजींबरोबर. तिथे क्षेमकुशल झाल्यावर कळलं की ती फार दीर्घ रोगात आहे, असाध्य रोगाने पीडित आहे. शारदाजींनी सगळी कथा ऐकवली की मी सगळीकडे जाऊन आले, काही उपयोग नाही. तर त्या व्यक्तीने म्हटलं, जो ब्राह्मण होता, म्हटलं, शारदा, तुम्ही माझ्या रिलेटिव्ह पण आहात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी किती दुःखी होतो, माझ्यावर किती आपत्ती होत्या, माझी काय स्थिती होती, तुम्हाला नीट माहिती आहे, नीट परिचित आहात.
आणि मी पूर्ण स्वस्थ झालो. माझी मुलं पण स्वस्थ झाली. माझ्या घरी पण सुख आहे. 2 वेळचं अन्न फार छान मिळतंय. तुमचं दुःख नाही राहणार. तुम्ही माझ्या गुरुजींकडून उपदेश घ्या. मग तिने विचार केला की शारदेला एक आशेचा किरण दिसला की हा तर ब्राह्मण आहे. ह्याने अवश्य कोणीतरी ब्राह्मण गुरु बनवला असेल. तर तिने विचारलं, तुमचे गुरुजी कोण आहेत, काय नाव आहे, कुठे राहतात? तर त्या व्यक्तीने सांगितलं, माझे गुरुजी परमपूज्य कबीर साहेबजी आहेत आणि इथे हरिजन कॉलनीमध्ये राहतात, विणकरांच्या कॉलनीत. ती पुन्हा 3 ताड उडाली. म्हणाली, तो धाणक, तो नीरूचा पुत्र. कारण तिने तर सगळं व्हेरीफाय करून ठेवलं होतं की नाही, मी त्याच्याकडून उपदेश नाही घेऊ शकत. आणि तू ब्राह्मण असून इव्रतीचा नाश करवलास, तू जुलूम केलास. काय म्हणेल तुझा ब्राह्मण समाज? मग त्याने सगळी कहाणी ऐकवली की आधी या ब्राह्मण समाजाने त्याला काय दिलं होतं. नातेवाईकांकडे जात होतो, 10 रुपये उधार देताना तोंड वळवत होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? यशोदा जगन्नाथ चव्हाण. आपण कुठून आलात? मायनी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? शेतमजूर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 जून 2023. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जसे गणेशजी, शिवजी, दुर्गाजी यांचे व्रत वैकल्य करत होतो. गणेशजीला अखंड ज्योत लावत होतो. शंकराचे 16 सोमवारचे व्रत करत होतो. पण त्या भक्तीतून कुठलाच लाभ मिळाला नाही. जसं तुम्ही सांगत आहात की आपण गणपतीला कुलदैवत मानून आपण त्यांची आराधना करत होतात, त्याचप्रमाणे शंकरजींची सुद्धा आपण भक्ती करत होतात. तर भक्ती मार्गात तर आपण होतातच. तर मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये आपण का आल्यात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती कोणी सांगितली? संत रामपालजीच्या मार्गात ज्ञानगंगा या पुस्तकाच्या माध्यमातून आलो. बाजार दिवस असल्यामुळं त्यांचं ज्ञानगंगा पुस्तकाची सेवा चालू असल्यामुळं ते पुस्तक मला प्राप्त झालं आणि त्या ज्ञानगंगेच्या ज्ञानाच्या माध्यमातून मी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानाचं प्रचार प्रसारच्याद्वारे आपल्या गावामध्ये सत्संग आयोजित केला होता आणि त्या सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे ज्ञानगंगा पुस्तकाचं वितरण करत होतात. त्यातून आपण ते पुस्तक घेतलं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला जेव्हा पटलं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आले आणि त्यांच्याकडनं आपण गुरुमंत्र घेतला. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? गुरुजींचे नामदीक्षा घेतल्यानंतर बरेच लाभ. पहिला मला जन्म आणि मरण ह्याच्या पलीकडे दुनिया आहे हेच ज्ञान नव्हतं आम्हाला अजिबात. तर ज्ञानगंगेच्या माध्यमातून ते ज्ञान मिळालं थोडं थोडं आणि दीक्षा घेतल्याच्या नंतर हळूहळू हे ज्ञान कळत गेलं. आणि ह्या ज्ञानातनं पहिला मंत्र ज्यावेळेस मी घेतला त्यावेळेस मला पहिला लाभ झालेला. ज्या दिवशी नामदीक्षा घेऊन गेले इथून त्या रात्रीला गुरुजींचा फोटो दिलेला मी आमच्या घरात फोटो लावला. त्या खोलीत रात्री पहाटे 4च्या दरम्यान असा काय प्रकाश पडलेला की झोपलेलो असताना सुद्धा त्या प्रकाशाचा उजेड असा जाणवला माझ्या डोळ्यावर झोप लागलेल्या असताना. म्हणजे ही पहिली नामदीक्षा घेतली त्यावेळेचा माझा अनुभव. त्याच्यानंतर मला शुगर बीपीचा त्रास होता. 3 महिन्याच्या आत माझी शुगरची बीपीची गोळी बंद झाली. आणि त्यानंतर माझे मिस्टर शराब पित होते. तर त्यासाठी मी गुरुजींना प्रार्थना लावली एक दिवस की भक्तीत बाधा आणतात ही पिणारी व्यक्ती, त्याच्यामुळं माझ्या भक्तीत बाधा येते. तर ह्यांची दारू बंद झाली पाहिजे म्हणून मी गुरुजींना प्रार्थना लावली. तर तिकडून मला सांगितलं गेलं की प्रार्थनेतनं की ज्योत किंवा पाठाचा संकल्प करा आणि कबीर साहेब तुमच्यावर दया करतील. मग मी त्याच रात्रीला काय केलं, गुरुजींच्या फोटोसमोर दंडवत घातला आणि आजच म्हणलं गुरुजी मी संकल्प केला की
ज्योत लावायचा. त्याच दिवसापासून माझे मिस्टरांची दारू पूर्ण बंद झाली. आणि अजून एक झालेला मोठा लाभ, आम्ही राहतोय त्या घरात जरा भावबंदकीतला जरा वाद असल्यामुळं, सारखे भांडणं असल्यामुळं काय केलेलं आम्ही की इथून बाहेरच पडायचं म्हणून 2-2.5 वर्ष झालं आम्ही की चाललंय, पैसे हातात घेऊन फिरतोय. कुठंतरी तयार घर भेटेल, कुठंतरी जागा भेटेल. बरं त्याची अपेक्षा किती होती? 1.5 ते 2 गुंठ्याची, 1-1.5 किंवा 2 गुंठा जागा भेटावी. तयार घर असेल तर 1 गुंठ्यात भेटलं तरी भरपूर झालं. गुरुजींच्या ज्योत लावल्याच्या नंतरचा हा कार्यक्रम सगळा. मिस्टरांची दारू सुटली आणि त्यातून 1 आणि 1.5 गुंठा नाही तर 4 गुंठ्याचा व्यवहार झाला. हे गुरुजींनी भरपूर काय लाभ दिले ते. जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जी काही आपली अडचण होती, जे काही आपल्याला कष्ट होते ते दूर झाले. जी काही शारीरिक पीडा होती त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर केलं. त्याचप्रमाणे आपल्या मिस्टरांना जे व्यसन होतं त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने त्यातून आपल्याला लाभ प्राप्त झाला. त्याचप्रमाणे जी जागेचा व्यवहार आपल्याला पाहू इच्छित होता तो सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे, ज्या ठिकाणी आपण 2 ते 2.5 गुंठे जागा पाहत होता त्या ठिकाणी आपल्याला 4 गुंठे जागा भेटली. तर ह्या सगळ्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या गरजवंत आहेत, जे श्रद्धाळू आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी एक प्रार्थना करू शकते की बाबा जे बी कोणी मला बघतील आणि मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवून नामदान केंद्राची माहिती करून घेऊन शिना नामदीक्षा घेतील तर त्यांना माझ्यापेक्षाही अजून काय भरपूर लाभ भेटेल. फक्त गुरुजींनी सांगितलेल्या नेमात राहून, त्यांनी दिलेला मंत्र जाप आणि त्यांनी सांगितलेला विधी किंवा त्यांनी जे बी काय आपल्याला नेम घालून देतात त्या नेमातनं जर आपण वागलं तर आपल्याला जे बी काय काय पाहिजे ते आपल्यासमोर गुरुजी हजर करतील. जसं तुम्ही सांगत आहात की साधकाने जर नियमात राहून संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपलं जीवन व्यतीत केलं तर त्याला जे नाही ते सुखसुविधा संत रामपालजी महाराज आज देत आहेत. तर ह्या भावनेतनं एखादा वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सत्संग हे विविध चॅनलवर टीव्हीच्या चालू असतात किंवा त्याच्या खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीच्या माध्यमातून मोबाईल नंबर येतो. मोबाईल नंबर लावून शिना चौकशी करू शकतात. जिथं बी आपण राहतोय त्या जिल्ह्यात नामदान केंद्राची सुविधा झालेली आहे तरी तिथं फोन लावून शिना आपण नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की हा जो कार्यक्रम चालू आहे, हे कार्यक्रम चालू असताना टी व्हीवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे नामदान केंद्र आहे संत रामपालजी महाराजांचं, त्या ठिकाणचा ॲड्रेस मिळेल. तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाही खर्च येत नाही. हे नामदान अगदी मोफत दिलं जातं आणि ज्या काही आपल्याला विधी असतात, फोटो आणि एक पुस्तिका पण दिलेली जाते, जे बी काय आहे तिथं ती अगदी मोफत आहे. 1 रुपयासुद्धा खर्च येत नाही त्याला. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.